गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला, तर काल आपण बायोटेक्नॉलॉजीला सुरुवात केली होती. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, ज्याच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशननं केलेल्या डेफिनेशन आपण शिकलो. तर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे थोडक्यात एक असं आहे की वेगवेगळे प्रोडक्ट सर्व्हिसेस तयार करण्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा त्यांच्यापासून मिळालेले एन्झाईम्स याचा वापर करणे किंवा यूज ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स फॉर द प्रोसेसिंग ऑफ मटेरियल टू गेट गुड्स अँड सर्व्हिसेस, याला आपण थोडक्यात बायोटेक्नॉलॉजी म्हणतो. ह्याच्या खूप वेगवेगळ्या डेफिनेशन आपण काल शिकलो. आपण पाहिलं, जनरली आपण बायोटेक्नॉलॉजीला दोन वेगवेगळ्या भागामध्ये डिव्हाइड करतो. एक सुरुवातीचा पार्ट जो आहे बायोटेक्नॉलॉजीचा, ज्याला आपण ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो, ट्रॅडिशनल. आणि 1970s नंतरचा जो पार्ट आहे तो मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा. ट्रॅडिशनल पार्ट आहे तो फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीवरती बेस्ड असणारा पार्ट आहे. फर्मेंटेशन याच्यामध्ये मेनली वेगवेगळ्या प्रकारच्या फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीज डेव्हलप करण्यात आल्या. आणि मॉडर्न आहे हा बेसिकली RDNA टेक्नॉलॉजी याच्या भोवती फिरतो. ह्याच्या व्यतिरिक्त IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन, ॲनिमल क्लोनिंग, टिश्यू कल्चर अशा अनेक गोष्टी या मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहेत. बरोबर आहे का? आता त्याच्यानंतर आपण काल सुरुवात केली ती RDNA टेक्नॉलॉजी. बरोबर आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण शिकलो. आता त्या सगळ्या डिटेल आहेत, त्या कालच्या लेक्चरमध्ये आपल्या झालेल्या आहेत. आणि मग आपण आलो होतो RDNA टेक्नॉलॉजी. यालाच आपण दुसऱ्या एका नावानं ओळखतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, बोला, जेनेटिक इंजिनिअरिंग. बरोबर आहे. ॲक्च्युअली स्टेनले कोहेन आणि दुसरा कोण, स्टेनले कोहेन आणि हर्बर्ट बोयर यांनी ॲक्च्युअली पहिल्यांदा पहिला RDNA तयार केला, रिकॉम्बिनंट DNA तयार केला. बरोबर आहे. आणि हा जो पहिला RDNA होता, याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं, तर साल्मोनेला टायफीमधला एक नेटिव्ह प्लाझ्मिड घेतला आणि या प्लाझ्मिडमध्ये ह्याला कट करून अँटीबायोटिक रेझिस्टन्ससाठीचा जीन इन्सर्ट केला. आणि त्याच्यानंतर जो तयार झालेला रिकॉम्बिनंट DNA आहे तो कुठल्या सेलमध्ये इन्सर्ट केला? येस, इन ई कोलाय. आणि त्यांना पाहायला मिळालं की ई कोलायमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स कपॅसिटी येते. ॲक्च्युली तिथून सुरुवात झाली. ह्याच्या पुढं आपण गेलो. हे जी रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी आहे, RDNA टेक्नॉलॉजी आहे, ह्याचा यूज कसा केला तो काय, ह्या सगळ्या गोष्टी तर आपण पुढं शिकणार आहोतच. परंतु या प्रोसेससाठी लागणारे टूल्स आपण शिकत होतो. या टूल्समध्ये ॲक्च्युअली काही डिव्हायसेस, काही टेक्नॉलॉजी, आणि त्याच्यानंतर आपण आलो होतो दुसऱ्या मुद्द्याकडं, ते बायोलॉजिकल टूल्स. बरोबर आहे. ह्याच्याही अगोदर आपण आणखीन RDNA टेक्नॉलॉजीची 2 प्रिन्सिपल शिकलो होतो. त्यापैकी पहिलं प्रिन्सिपल आहे, दॅट प्रिन्सिपल इज जेनेटिक इंजिनिअरिंग. बरोबर आहे. तर दुसरं प्रिन्सिपल आहे ज्याला आपण बायोप्रोसेसिंग इंजिनिअरिंग असं म्हणतो. जेनेटिक इंजिनिअरिंग मेनली फोकस ऑन कशावरती फोकस करतं? मॉडिफिकेशन ऑफ जीनोम ऑफ ऑर्गॅनिझमचा जीनोम मॉडिफिकेशन करण्यावरती जेनेटिक इंजिनिअरिंगचा फोकस आहे. आणि मग बायोप्रोसेसिंग इंजिनिअरिंग म्हणजे काय? हे जे मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना कल्चर करून डिझायर्ड प्रोडक्ट लार्ज क्वांटिटीमध्ये मिळवण्यासाठी सुटेबल ॲम्बियन्स किंवा सुटेबल एन्व्हायरमेंट मेंटेन करण्यासाठी ज्या टेक्नॉलॉजीज उभा करायच्या त्याच्याभोवती फोकस करतं. बरोबर आहे का? चला,
पुन्हा आपण टूल्सकडे आलो. ह्या टूल्समध्ये आपण डिव्हायसेस मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची टूल्स असतात हे काल शिकलो. बरोबर आहे. ज्यामध्ये जेल इलेक्ट्रोफोरोसिस असेल किंवा आणखीन काही टेक्निक्स असतील, परंतु यापैकी एक टेक्निक आपण काल डिटेलमध्ये शिकलो आणि दॅट टेक्निक इज, बोला, त्याला आपण इन विट्रो डीएनए रेप्लिकेशन, पीसीआर. बरोबर आहे का? सांगा मला, कुणी हु डिस्कवर्ड दिस पीसीआय? पीसीआय कुणी ऍक्च्युअली इन्व्हेंट केलं हे टेक्निक? ऍक्च्युअली बाय कॅरी म्युलिस. बर, ठीक आहे. ह्याला आपण जीन एम्प्लिफिकेशन, इन विट्रो डीएनए रेप्लिकेशन अशा नावानं पण ओळखतो. इन विट्रो डीएनए रेप्लिकेशन. बरोबर आहे. बाकी सगळ्या रिक्वायरमेंट्स वगैरे काल आपण पाहिलेल्याच आहेत. तर मला फक्त या ठिकाणच्या 3 स्टेप्स सांगा. ह्याच्यातली पहिली स्टेप हा, पहिली स्टेप ज्याला आपण काय म्हणतो, डीएनए डिनॅच्युरेशन, दॅट रिक्वायर हाय टेम्परेचर मोर दॅन 90 डिग्री. बरं, 90 to 98 डिग्री सेल्सिअस. यामध्ये डीएनएच्या 2 स्ट्रँड मधले हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतात आणि 2 स्ट्रँड सेपरेट होतात. दिस सेकंड स्टेप इज नोन ॲज ॲनिलिंग. त्याला ॲनिलिंग, बरोबर आहे, की ज्यामध्ये दोन्ही स्ट्रँडच्या एका एंडला आरएनए प्रायमर बाइंड होतात. कुठल्या एंडला बाइंड होतात? हा, 3 प्राइम एंडला आरएनए प्रायमर बाइंड होतात. बरोबर आहे. या स्टेपसाठीचं टेम्परेचर हे 50च्या वर, 50 ते 55 डिग्री सेंटीग्रेड, मोर अबाउट 54-55 डिग्री सेंटीग्रेड. अँड देन प्रायमर एक्सटेन्शन, त्याला पॉलिमरायझेशन असं पण म्हणतो. ऍक्च्युअली इथं नवीन स्ट्रँड सिंथेसाइज होते. बरोबर आहे. ह्या सगळ्या स्टेप्स आपण काल डिस्कस केल्या होत्या. या प्रोसेससाठी थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज लागतं आणि मोस्ट कॉमनली जे डीएनए पॉलिमरेज वापरलं जातं ते कुठलं आहे रे? हा, द डीएनए पॉलिमरेज इज, येस, इट इज टॅक पॉलिमरेज obtained from Thermus aquaticus. गुड. या गोष्टी झाल्या. आता त्याच्यानंतर आपण पुढे गेलो. बायोलॉजिकल टूल्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारची टूल्स असतात. बायोलॉजिकल टूल्स ह्याचा अर्थ काय? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून मिळवलेल्या गोष्टी ज्या आरडीएनए टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला लागतात. आता खरं तर 4 असतात. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये 3 उल्लेख केलेला दिसतो. त्यापैकी एक आहे एन्झाइम्स. डिफरंट टाइप ऑफ एन्झाइम्स आर रिक्वायर्ड फॉर आरडीएनए टेक्नॉलॉजी. देन क्लोनिंग वेक्टर्स, किंवा त्यांना आपण व्हेइकल डीएनए असं म्हणतो. ह्याच्यानंतर असतो पॅसेंजर डीएनए किंवा इन्सर्ट, म्हणजे जो डीएनए आपल्याला एका ऑर्गॅनिझम मधून दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये टाकायचा आहे, तो झाला पॅसेंजर डीएनए. आणि चौथा बायोलॉजिकल टूल असतं, दॅट बायोलॉजिकल टूल इज कॉम्पिटंट होस्ट. आता होस्ट कुणाला म्हणायचं? जिच्यामध्ये टाकायचा आहे त्या सेलला होस्ट, जिच्यातून काढून घेतला ती डोनर, जो डीएनए काढला आणि टाकायचा आहे तो पॅसेंजर, आणि ज्याला जॉईन करून टाकायचा आहे तो व्हेक्टर. आणि हा सगळा कार्यक्रम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची एन्झाइम्स लागतात. आणि हे बायोलॉजिकल टूल्स, आपण त्यातल्या पहिल्या बायोलॉजिकल टूल्स मध्ये लांब पुढेपर्यंत गेलो होतो. आपण रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स, बरोबर, एन्झाइम्स. ऍक्च्युअली एन्झाइम्स ही वेगळ्या प्रकारचे असतात. लायझिंग एन्झाइम्स, ह्यांना आपण सेल ओपनिंग एन्झाइम्स असं पण म्हणू शकतो. सेलला ब्रेक करण्यासाठी. मला सांगा, जर आपल्याला फंगल सेल मधला डिझायर डीएनए काढायचा असेल तर कुठलं एन्झाइम लागतं? हे सगळं काल झालेलं आहे. मी आणखी नव्या ह्याच्यापर्यंत आलो नाही. येस, कायटिनेज. यू कॅन यूज कायटिनेज. बरोबर आहे का? कारण कायटिन पासून बनलेली सेल वॉल ब्रेक करायचं असेल, बरोबर आहे का? तुम्हाला बॅक्टेरियल सेल काढायचा असेल तर त्याच्यामध्ये लायसोझाइम्स वापरा, की जे बॅक्टेरियाच्या सेल वॉलला ब्रेक करतात. ॲनिमल सेल ब्रेक करायचे असतील तर यू कॅन यूज लायपेजेस ऑर प्रोटीएजेस. सेल मेम्ब्रेनला ब्रेक करतील ते, बरोबर आहे. आणि प्लांट सेल ब्रेक करायचे असतील तर तुम्हाला सेल्युलेज, पेक्टिनेज अशी एन्झाइम्स वापरता येतील, बरोबर आहे. आता हे झाल्यानंतर पुढचे लागतात सिंथेसायझिंग एन्झाइम. म्हणजे जर समजा आपल्याला पॅसेंजर डीएनए हा सिंथेसाइज करायचा असेल
तर डीएनए पॉलिमरेज लागतात. डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज किंवा आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. आणि आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेजला आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज असं म्हणतो. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ओके. देन कटिंग एन्झाईम, क्लिविंग एन्झाईम्स. याला आपण मॉलिक्युलर सीझर्स म्हणतो. झाले आपलं काल. आणि पुढं जॉईनिंग एन्झाईम म्हणजे डीएनएचे सेगमेंट जॉईन करणारे एन्झाईम्स. आणि याचं उदाहरण आपण घेतलं होतं डीएनए बोला लायगेज. शेवट एक आहे अल्कलाइन फॉस्फेटेज. अँड वी नो अल्कलाइन फॉस्फेटेज रिमूव्ह द फॉस्फेट ग्रुप आफ्टर कटिंग द डीएनए अँड प्रिव्हेंट फ्रॉम रिसर्क्युलायझेशन ऑफ द प्लाझमिड और वेक्टर डीएनए. हे रिसर्क्युलरायझेशन प्रिव्हेंट करतं. झालं होतं आपलं काल. पुन्हा आपण आलो होतो क्लिविंग एन्झाईम्स, कटिंग एन्झाईम्स. Actually, they are called as molecular seizures. Why they are called as a molecular seizure? Because these enzymes cut the phosphodiester bond of polynucleotide chain. Polynucleotide chain मधल्या phosphodiester bondला ब्रेक करण्यासाठी ही एन्झाईम्स आहेत. त्यांना आपण मॉलिक्युलर सीझर, केमिकल नाईफ चाकू किंवा केमिकल स्काल्पेल अशी वेगवेगळी नावं वापरतो आणि ती स्पेसिफिक सिगमेंटला डीएनएला कट करतात. स्पेसिफिक सिगमेंटला म्हणजेच न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सला. ऍक्च्युअली दे बिलॉंग्स टू क्लास बोला कुठला न्यूक्लिएजेस. ह्याच्यानंतर आपण काल बघितलं ह्याचे दोन प्रकार आहेत. कुठले कुठले प्रकार आहेत चला पटपट येऊया, आपण नव्या मुद्द्यापर्यंत जायचंय. न्यूक्लिएजेसचे दोन प्रकार सांगा मला. एक्झो आणि एंडो न्यूक्लिएजेस. एक्झो न्यूक्लिएजेस हे न्यूक्लियोटाइड चेनच्या एंड न कट करत येतात एक 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 न्यूक्लियोटाइड. आणि एंडो न्यूक्लिएजेस इन बिटवीन एंड कट करतात त्या रिबनला. आणि जिथं कट करतात दॅट इज रेस्ट्रिक्शन साईट. आणि त्यामुळं बेसिकली ही जी एन्झाईम्स आहेत ना एंडो न्यूक्लिएजेस, वी कॉल देम ॲज रेस्ट्रिक्शन एंडो न्यूक्लिएज किंवा रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. बरोबर आहे का? काल आपण शिकलो होतो. आता आपल्याला इथून पुढे जायचंय. ऍक्च्युअली ही जी रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत ती कुठून मिळवली जातात असाही प्रश्न पडलेला. मेनली दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम बॅक्टेरिया. बरं बॅक्टेरियामध्ये ते कशासाठी असतात रे? बॅक्टेरिया सिंथेसाइज रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स फॉर देअर डिफेन्स साठी सिंथेसाइज करतात. कारण ह्या बॅक्टेरिया हा रेस्ट्रिक्शन एन्झाईम काय करतात? सपोज दिस इज अन बॅक्टेरियल सेल आणि जर समजा ह्या बॅक्टेरियल सेलला व्हायरसनं इन्फेक्शन केलं आणि व्हायरसनं आपला डीएनए आत टाकला तर ही जी रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत ना बॅक्टेरियाची ह्या व्हायरसच्या डीएनएला ब्रेक करतात. आणि जर समजा ब्रेक झालं नाही तर ह्या व्हायरसची ग्रोथ सेलच्या आतमध्ये होणार आहे. म्हणजे दीज एन्झाईम्स ब्रेक द व्हायरल डीएनए दॅट इज एंटर्ड इनटू द बॅक्टेरियल सेल अँड प्रिव्हेंट द पोटेन्शियल और रेस्ट्रिक्ट द पोटेन्शियल ग्रोथ ऑफ व्हायरस इन द सेल. म्हणजे सेलमध्ये व्हायरसची ग्रोथ होणार होती त्याला अटकाव केला, रेस्ट्रिक्ट केलं. आणि म्हणून तर ह्या एन्झाईमला नाव देण्यात आलं काय? रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. These enzymes restrict the growth of virus in the bacterial cell. हे रेस्ट्रिक्ट करतात आणि म्हणून बॅक्टेरियाचं प्रोटेक्शन करतात. त्यासाठी हे तयार केलं जातं. बरोबर आहे का? हे पहा, रेस्ट्रिक्शन एन्झाईम सर्व्ह एज अ डिफेन्स मेकॅनिझम फॉर बॅक्टेरिया. बरोबर आहे का? आणि हे काय करतात? दे डिस्ट्रॉय व्हायरल डीएनए दॅट एंटर्ड इनटू द सेल अँड हेन्स रेस्ट्रिक्ट द पोटेन्शियल ग्रोथ ऑफ द व्हायरस. व्हायरसची ग्रोथ रेस्ट्रिक्ट करतात, थांबवतात. आणि म्हणूनच त्यांना आपण रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स म्हणतो. आता एक पुढचा प्रश्न असा आहे की हे जे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम्स ह्या बॅक्टेरियाच्या स्वतःच्या डीएनएला नाहीत का डिस्ट्रॉय करत? तर आन्सर आहे नो, नाहीत डिस्ट्रॉय करत. त्याचं कारण असं आहे ह्या रेस्ट्रिक्शन एन्झाईमकडे दोन प्रॉपर्टी असतात. त्यातली एक प्रॉपर्टी काय? स्वतःच्या डीएनएचं ते केमिकल मॉडिफिकेशन करतात. हेच एन्झाईम करतात. काय? स्वतःच्या डीएनएचं केमिकल मॉडिफिकेशन. आणि दुसरा आलेला डीएनए आहे त्याला कट करतात. म्हणजे कट करण्याची पण ॲबिलिटी आहे आणि मॉडिफिकेशन. आता मॉडिफिकेशन करायचं म्हणजे काय करायचं? तर आपण थोडक्यात लक्षात ठेवूया. हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ना त्याला मिथिल साइड चेन अटॅच केली जाते आणि ही जी प्रोसेस आहे ना वी कॉल इट ॲज अ मिथायलेशन. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो bacteria protect their own DNA from the action of restriction enzyme by methylating it. त्याचं मिथायलेशन करतात. बरोबर आहे का? म्हणजेच त्याला काय करतात?
मिथिल साईड चेन ऍड करतात आणि हे काम सुद्धा हे एन्झाईमच करतात आणि दुसऱ्याच्या DNA ला मात्र कट करतात, बरोबर आहे का? आणि त्यामुळे आपण म्हणतो दीज एन्झाईम्स ऑल्सो हॅव कपॅबिलिटी ऑफ केमिकल मॉडिफिकेशन ऑफ DNA. आणि हे केमिकल मॉडिफिकेशन म्हणजे काय? बॅक्टेरियल DNA प्रोटेक्ट करण्यासाठी त्याचं मिथायलेशन केलं जातं, मिथायलेशन केलं. ही ॲबिलिटी यांच्याकडेच आहे, बरोबर आहे का? आता पुढे जाऊया आपण. हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत ना, रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स रिकॉग्नाइज अँड कट. काय रिकॉग्नाइज करतात आणि काय कट करतात? DNA ॲट स्पेसिफिक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आता दॅट सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज रिकॉग्निशन साईट. ह्यालाच आपण बोला रेस्ट्रिक्शन साईट, यालाच आपण रिकॉग्निशन सिक्वेन्स अशा वेगवेगळ्या नावाने विचारतात. आणि एक प्रश्न पडतो, व्हॉट इज मीन बाय रेस्ट्रिक्शन सिक्वेन्स? तर त्याचं उत्तर काय? इट इज द स्पेसिफिक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑन DNA. म्हणजे हा लांबलचक DNA आहे, त्याच्यामध्ये कुठंतरी एक अशा प्रकारची न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असते की त्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सच्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन एन्झाईम DNA ला कट करतं, इतर ठिकाणी कट करू शकत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो द स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन द DNA वेअर रेस्ट्रिक्शन एन्झाईम कट इट, त्याला कट करतो, त्याला आपण रेकॉग्निशन साईट किंवा रेस्ट्रिक्शन साईट म्हणतो. प्रत्येक एन्झाईमला स्वतःची रेकॉग्निशन साईट आहे. आणि ही रेकॉग्निशन साईट कशाने बनलेली असते रे? साधारणतः 4 ते 8 न्यूक्लियोटाइड्स असतात त्याच्यामध्ये, एका विशिष्ट अशा सिक्वेन्सची. प्रत्येक एन्झाईमची रेस्ट्रिक्शन साईट वेगळी आहे आणि रेस्ट्रिक्शन साईटला एक इंटरनल सिमेट्री आपल्याला पाहायला मिळते, बरोबर आहे का? त्यामुळे आपण म्हणतो ईच एन्झाईम हॅज इट्स ओन रेस्ट्रिक्शन साईट ऑर रेकॉग्निशन साईट. हे जे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत ना, हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम खरं तर यांनी डिस्कवर केले. वर्नर अर्बर, डॅनियल नाथन्स अँड स्मिथ, H.O. स्मिथ यांनी डिस्कवर केले. त्यामुळे आपण म्हणतो स्मिथ, नाथन अँड अर्बर achieved a discovery of restriction enzyme and for that they were awarded with Nobel Prize in 1978. त्यांना नोबेल प्राइज देण्यात आलं, बरोबर आहे का? यांनी रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स पहिल्यांदा शोधून काढली. आणि मग हे जे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत त्यामुळे तिथं बघा, सिन्स रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स हॅव बीन युज्ड इन जेनेटिक मॅनिप्युलेशन. कशासाठी? जेनेटिक मॅनिप्युलेशन ते करतात by dissecting, analyzing and reconfiguration of the genetic information. मॉलिक्युलर लेवलला जेनेटिक इन्फॉर्मेशन चेंज करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो रेस्ट्रिक्शन एन्झाईमचा. आणि त्याच्यासाठीच ही रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स शोधण्यासाठी यांना नोबेल प्राइज देण्यात आलं. क्लिअर झालं इथपर्यंत एवढा भाग? आता त्याच्या थोडंसं पुढे जाऊया आपण. रेस्ट्रिक्शन साईट, मी पुन्हा येतो त्याच मुद्द्यावर, हे सोपं आहे, सगळ्यांना येत असणार आहे. रेस्ट्रिक्शन साईट्स स्पेसिफिक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑन DNA वेअर एन्झाईम कट इट. पुन्हा मी तेच 4 ते 8 न्यूक्लियोटाइड आहेत, इंटरनल सिमेट्री असते. आणि ह्या ज्या सिक्वेन्सेस आहेत, दिस सिक्वेन्सेस आर कॉल्ड एज पॅलिंड्रोम सिक्वेन्सेस. आता पॅलिंड्रोम सिक्वेन्सेस कशाला म्हणायचं? द सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लियोटाइड विच कॅन बी रीड सेम वेन दे आर रीड ऑन बोथ स्ट्रँड इन 5' to 3' डायरेक्शन, बरोबर आहे का? एक उदाहरण म्हणून आपण आपल्याच पुस्तकातल्या, हे पण रेस्ट्रिक्शन सिक्वेन्सेस अनेक आहेत. आता मग कुठलं शिकायचं तर आपल्या पुस्तकातलंच उदाहरण की ज्याच्यावरती जस्ट मोस्ट कॉमनली क्वेश्चन येतात. सी दिस इज द रेस्ट्रिक्शन साईट GAA-TTC, GAA-TTC. ह्या स्ट्रँडचं हे 5' एंड आहे, हे 3' एंड असेल. म्हणजे हे आता हे डॉट 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 दे इंडिकेट, हे काय इंडिकेट करतात तर लांब DNA मॉलिक्युल आहे. ह्याचं इथं 5' एंड असेल, ह्याचं इथं 3' एंड असेल, लांब असेल. हे पॅलिंड्रोम, खरं तर पॅलिंड्रोम सिक्वेन्स असं जरी आपण म्हणत असलो, पॅलिंड्रोम इज अ टाइप ऑफ वर्ड इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये किंवा कुठल्या लँग्वेज मधला हा एक वर्ड शब्द प्रकार आहे की जो राईट आणि लेफ्टला सेम वाचता येतो. आता या ठिकाणी आपण हा वर्ड लिहिला, मॅडम यू कॅन रीड इट सेम फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट. किंवा आणखीन एक उदाहरण मी दिलं होतं याच्या अगोदर, या ठिकाणी मलयालम, बरोबर आहे का? आता हा शब्द दोन्ही बाजूनं सेम रीड करता येतो, म्हणजे हा पॅलिंड्रोम वर्ड आहे. आणि पॅलिंड्रोम सिक्वेन्स म्हणजे काय? DNAच्या 2 स्ट्रँड वरती वाचल्यानंतर, म्हणजे 5' to 3' दोन्ही स्ट्रँड वरती जर आपण वाचला तर ही सिक्वेन्स सेम येते. आता आपण बघा GAA-TTC आणि मग खालच्या स्ट्रँड वर काय असणार आहे रे? GAA
TTCच असणार आहे. आता हे सांगायची मी गरज नाही का असेल, तुम्हाला माहितीच आहे. बघा, वरच्या स्ट्रँडला 5 to 3 वाचत गेला तर सेमच येतं आणि खालच्या स्ट्रँडला पण सेमच येतं. आणि म्हणून ही पॅलिंड्रोम सिक्वेन्स आहे. ह्याला आपण पॅलिंड्रोम सिक्वेन्स, ह्याला एक इंटरनल सिमेट्री आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे का? एक विशिष्ट अशा प्रकारची सिमेट्री. सी, इथं GAA, इकडं GAA, इकडं TTC, इकडं TTC, या विशिष्ट अशा प्रकारची सिमेट्री ह्याच्यात पाहायला मिळते. आता त्याच्या पुढचा मुद्दा आहे क्लिवेज पॅटर्न. 1 मिनिट लक्षात द्या. 2 प्रकारे रिस्ट्रिक्शन एन्झाईम DNA ला कट करतात. एक प्रकार असा आहे की ज्या प्रकारामध्ये ह्या दोन्ही स्ट्रँड एकाच पोझिशनला किंवा समोरासमोर एकाच न्यूक्लियोटाइड बेस समोर कट केल्या जातात आणि त्यामुळे या DNAचे जे 2 एंड तयार होतात ना, त्या दोन्ही एंड अशा प्रकारे डबल स्ट्रँडेड असतात. ह्यांना आपण ब्लंट एंड असं म्हणतो. दुसरा एक प्रकार आहे, याच्यामध्ये या DNAची एक स्ट्रँड एका पोझिशनला आणि दुसरी स्ट्रँड दुसऱ्या पोझिशनला कट केली जाते आणि त्यामुळे DNAचे जे फ्रॅगमेंट्स तयार होतात, ह्या दोन्ही फ्रॅगमेंटला आपल्याला असं पाहायला मिळतं की ओव्हर हँगिंग डबल स्ट्रँडेड DNA फ्रॅगमेंटला ओव्हर हँगिंग सिंगल स्ट्रँडेड एंड आहे आणि इथं एक्सपोज होणारे बेसेस हे कॉम्प्लिमेंटरी आहे. हे जर जवळ आले तर एकमेकाला चिटकू शकतात आणि म्हणून ह्यांना आपण स्टिकी किंवा कोहेजिव्ह एंड्स असं म्हणतो. आणि अशा प्रकारे घेतलेला जो कट आहे ह्याला आपण स्टॅगर्ड कट असं म्हणतो. स्टॅगर्ड कट म्हणजे ज्यामध्ये 2 DNA स्ट्रँड ह्या सेम बेस पेअरला नाही, वेगवेगळ्या पोझिशन वरती कट केल्या जातात. बघा, त्या पद्धतीने आपण 2 प्रकारचे पॅटर्न तयार होतात. इथं पहा, रेस्ट्रिक्शन एन्झाईम प्रोड्यूस DNA फ्रॅगमेंट्स विथ ओव्हर हँगिंग सिंगल स्ट्रँडेड एंड ॲट बोथ फ्रॅगमेंट. आणि ते काय? these ends are known as a sticky or cohesive end. आपली मगाचीच सिक्वेन्स घेऊया. 5 प्राइम टू 3 प्राइम, इकडं 5 प्राइम टू 3 प्राइम. न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स काय? GAA-TTC. आणि ह्या GAA-TTC ला G आणि A च्या मध्ये कट केलं एका स्ट्रँडला आणि खाली पण G आणि A च्या मध्ये कट केला. आणि हे हायड्रोजन बॉन्ड पण कट केले. आता जी एंड्स तयार होणार आहेत बघा, या ठिकाणी आपल्याला हा इकडं लांब DNA असेलच, हा इकडं खूप लांब असू शकतो, हा पण इकडं खूप लांब असू शकतो. आपण फक्त त्याच्या एंड वरती फोकस करतोय. इथपर्यंत डबल स्ट्रँडेड आहे आणि इथून TTAA सिंगल स्ट्रँडेड आहे आणि इकडं पण TTAA सिंगल स्ट्रँडेड आणि हे एकमेकाच्या जवळ आले तर कट जॉईन होऊ शकतात. बरोबर आहे का? त्या पद्धतीने. आणि त्यामुळं एक रेस्ट्रिक्शन एन्झाईम DNA मॉलिक्यूलला स्वतःच्या रेस्ट्रिक्शन साईटलाच कट करतं. त्यामुळे सेम रेस्ट्रिक्शन एन्झाईमनं जर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचे DNA कट केले तर त्यांचे एंड जॉईन होऊ शकतात. बरोबर आहे का? हा एक क्लिवेज पॅटर्न की तिचा स्टिकी किंवा कोहेजिव्ह एंड तयार होतात. दुसरा पॅटर्न, सम एन्झाईम्स कट बोथ DNA स्ट्रँड्स एक्झॅक्टली ॲट सेम न्यूक्लियोटाइड पोझिशन, समोरासमोर, आणि त्यावेळेला तिथं स्टिकी एंडच्या ऐवजी ब्लंट किंवा फ्लश एंड्स असं पण म्हटलं तर फ्लश एंड्स तयार होतात. उदाहरणार्थ पहा, ALU1 नावाचा रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे. मगाचा होता तो EcoR1 होता. ALU1 ची ही झाली रेकग्निशन साईट आणि ह्या रेकग्निशन साईटला बरोबर इथं कट केला जातो आणि त्यामुळे पहा, AGTC आणि इकडे AGTC या ठिकाणी तयार झालेले एंड्स आहेत ते बोला ब्लंट एंड्स आहेत. बरोबर आहे का? हा झाला एक प्रकार. त्याच्या पुढचा क्लिवेज पॅटर्न झाल्यानंतर ही डायग्राम पण आपल्याला क्लिवेज पॅटर्नच दाखवते. या ठिकाणी एक DNA आहे, त्याची न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे. आता ही न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स तुम्हाला पाठ पाहिजे. दिस इज द रेकग्निशन साईट फॉर, कुणाची आहे रे ही रेकग्निशन साईट? EcoR1. लिमिटेड एन्झाईम्स पुस्तकात दिलेली आहे आणि तेवढीच एन्झाईम्स त्यांच्या रेस्ट्रिक्शन साईट आपल्याला पाठ ठेवायला लागतात, एंट्रन्ससाठी पाठ ठेवायला लागतात. सी, दिस इज द रेस्ट्रिक्शन एन्झाईम, येलो कलर मध्ये नोटिफाय केलेला EcoR1. हा एन्झाईम त्याच्या रेस्ट्रिक्शन साईटला बाइंड होतो आणि कट करतो आणि कट केल्यानंतर इथं जे तयार केलेले एंड्स आहेत ते एंड कसले आहेत बोला? स्टिकी एंड्स आहेत. स्टिकी एंड्स. बरोबर आहे का? डबल स्ट्रँडेड DNA ला सिंगल स्ट्रँडेड ओव्हर हँगिंग एंड दिसतं आणि हे कॉम्प्लिमेंटरी आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आहे रेस्ट्रिक्शन एन्झाईमचं नॉमेनक्लेचर. एक गोष्ट लक्षात ठेवा, रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स कशी नावं दिली जातात. तर असं म्हटलं तर रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर नेम्ड अकॉर्डिंग टू द सोर्स ऑर्गॅनिझम.
आता पुन्हा माझा प्रश्न, रेस्ट्रिक्शन एन्झाईम कुणापासून मिळवली जातात? रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम, बोला, दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम बॅक्टेरिया. हे बॅक्टेरियापासून मिळत, म्हणजे ज्या बॅक्टेरियम पासून रेस्ट्रिक्शन एन्झाईम मिळवलं त्याच्यापासून. आता बघा, उदाहरणार्थ एक एन्झाईम आहे EcoR1, बरोबर आहे. हे पहा, कुठल्याही रेस्ट्रिक्शन एन्झाईमच्या नावातलं फर्स्ट लेटर इंडिकेट जीनस. EcoR1 is derived from E. coli RY13 या स्ट्रेन पासून मिळवलेला. बघा आता, त्यातला इश्रेशिया मधला ई घेतला, देन जीनस स्पीसीज नेम, स्पीसीज नावामधून टू लेटर्स स्मॉल लेटर घेतली जातात नंतर. हे पाय, कोली मधला CO घेतला, आणि जर त्या बॅक्टेरियाचे वेगवेगळे स्ट्रेन असतील तर त्या स्ट्रेन मधलं लेटर स्पीसीजच्या नावानंतर घेतला जातं. आता ह्याचा RY13 स्ट्रेन म्हणून R घेतला. आणि जर एकाच बॅक्टेरियामधून एकापेक्षा जास्त रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आयसोलेट केलेली असतील तर एक रोमन लेटर पुढे वापरलं जातं, दॅट इंडिकेट द ऑर्डर ऑफ डिस्कव्हरी किंवा ऑर्डर ऑफ आयसोलेशन. ते एन्झाईम कुठल्या क्रमाला, म्हणजे पहिल्यांदा निघालेलं R1, पुन्हा आणखीन एखादं मिळालं तर R2, त्याच्यातूनच आणखीन मिळालं तर R3, असं वगैरे. बरोबर आहे. आणि त्यामुळे इथं जर तुम्हाला असे प्रश्न आले की रेस्ट्रिक्शन एन्झाईमचं नाव देतील, सपोज या ठिकाणी देतील BAMH1 असं दिलं, तर ह्याच्यातला B इंडिकेट नेम ऑफ जीनस, बरोबर आहे का. AM इंडिकेट नेम ऑफ स्पीसीज, H indicate name of strain, and this Roman letter indicate order of discovery. This is the first enzyme isolated from this bacterium. बरोबर आहे का. आणखी नाही, आपण HIND2, HIND2, HIND3 असे आहेत, HIND1. मग हिमोफिलस इन्फ्लुएन्झा RD स्ट्रेन, ह्याच्यातला दुसरा, तिसरा, पहिला अशी हार्मोन्स असतील, त्याच्या नावावरून दिले जातात. आणि हे नॉमेनक्लेचर, काही शंका आहे का हो? म्हणजे जर हे प्रश्न विचारले जाऊ शकतात की पहिलं लेटर जीनस, फॉलोड बाय स्पीसीज, लेटर फ्रॉम स्पीसीज, फॉलोड बाय लेटर फ्रॉम स्ट्रेन, अँड फॉलोड बाय रोमन डिजिट टू रिप्रेझेंट, बोला, ऑर्डर ऑफ डिस्कव्हरी. हे 4 क्रम लक्षातच ठेवायचे, आणि याच पद्धतीनं नावं दिली जातात. बरं, अनेक वेगळ्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत. हे पहा, तुमच्या स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला हा एक चार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काही रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सची नावं आहेत, सोर्स ऑर्गॅनिझम दिलाय, त्यांची रेस्ट्रिक्शन साईट दिली आहे, त्यांचा प्रोडक्ट दिलाय, ब्लंट एंड की स्टिकी एंड, आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे पहा, ALU1 म्हणजे काय, अर्थ्रोबॅक्टर्स ल्युटियस ह्याच्यातून मिळवला, आणि AGCT आताच आपण याला वर घेतला होता. AGCT ही त्याची रेकग्निशन साईट आहे, आणि ब्लंट एंड तयार करतो, इथं मध्ये कट करतो. झालं. BAMH1 बॅसिलस अमायलोलिक्युफेसियन H, बॅसिलस अमायलोलिक्युफेसियन H त्यातलं पहिलं हार्मोन. GGA-TTC ह्या सिक्वेन्स ह्या लिमिटेड एन्झाईमच्या आहेत, तुम्हाला पाठ कराव्या लागतील, बरोबर आहे. आणि मग G आणि G च्या मध्ये कट करतो, त्यामुळे स्टिकी एंड तयार करतो. EcoR1 हा असतोच पाठ सगळ्यांना जवळजवळ. इश्रेशिया कोली RY13, बरोबर आहे. आणि GAA-TTC इथं कट करतो, स्टिकी एंड. आणि शेवटला HIND2 हिमोफिलस इन्फ्लुएन्झी RD, आणि त्याची GTC-GAC ब्लंट एंड तयार करतो, बरोबर आहे का. या पद्धतीनं तुम्ही जर लक्षात घेतलं, प्रत्येक हे पाहितला A टेकन फ्रॉम अर्थ्रोबॅक्टर, LU टेकन फ्रॉम ल्युटियस, ह्याच्यातलं पहिले एन्झाईम. आता हिथं स्ट्रेन नाहीये, कारण ह्या बॅक्टेरियाला वेगवेगळे स्ट्रेन नाहीत, खालच्या 3 बॅक्टेरियाला स्ट्रेन आहेत, म्हणून तिथं H, R किंवा D अशी लेटर आलेली आहे, बरोबर आहे. काही शंका आहे का इथं पर्यंत, म्हणजे कुठले ब्लंट आणि कुठले स्टिकी एंड तयार करतील.
रेस्ट्रिक्शन एन्झाईमचे प्रकार असतात. देर आर 3 मेन कॅटेगरीज ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स, टाईप 1, टाईप 2 अँड टाईप 3. यापैकी असा एक प्रश्न याच्या अगोदर एका सीईटी एंट्रन्सला आलेला होता की ज्याच्यामध्ये कुठली एन्झाईम्स मेनली वापरली जातात, तर टाईप 2 ची वापरली जातात. टाईप 2 रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स वापरली जातात. आता टाईप 1 रेस्ट्रिक्शन एन्झाईम काय आहे, त्यांचं वैशिष्ट्य काय? दे फंक्शन सायमल्टेनियसली ॲज एंडोन्यूक्लियस अँड मिथायलेज. मला सांगा, हे मिथायलेज काय काम करेल रे? मिथायलेज काय काम करेल? मिथायलेज म्हणजे मिथायलेशन ऑफ बॅक्टेरियल डीएनए. हे दोन्ही कामं सेम एन्झाईम करतं. उदाहरणार्थ इकोके, टाईप 1 एन्झाईम वापरली जात नाहीत. दुसरा आहे टाईप 2. ह्यांच्याकडं ॲक्च्युली दोन सेपरेट साईट आहेत, म्हणजे सेपरेट ॲक्टिव्हिटीज आहेत. एक क्लिव्हिंग आणि मिथायलेशन सेपरेटली काम करतात ते. टाईप 2 अनेक आहेत आणि हे डीएनएला नीट लक्षात घ्या, डीएनएला फक्त रेस्ट्रिक्शन साईटवरच कट करतात. हे जास्त स्टेबल आहेत आणि रेस्ट्रिक्शन साईटमध्ये कट करतात, म्हणून ह्यांना कॉमनली वापरलं जातं. इको R1, BG2 वगैरे. हे पहा, these enzymes cut DNA at specific site within palindrome. पॅलिंड्रोमच्या आत कट करतात. आणि तिसरा टाईप 3, डीएनए ला कट करतात पण नॉन पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सेसला. त्यामुळे ह्यांना पण वापरलं जात नाही, यांना पण वापरलं जात नाही. टाईप 2 ला मोस्ट कॉमनली वापरलं जातं. हजारो टाईप 2 ची रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आता आयसोलेट केलेली आहेत आणि ते तुम्हाला रेडीमेड मिळतात, ते तुम्ही वापरू शकता. गॉट इट? हे झालं रेस्ट्रिक्शन एन्झाईमच्या बाबतीत. कुणाला काही शंका आहे का हो इथंपर्यंत? रेस्ट्रिक्शन एन्झाईम बद्दल काही शंका आहे का? रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. ओके, आता पुढे जायचं क्लोनिंग वेक्टर. हे पहा, क्लोनिंग वेक्टर यालाच आपण व्हेइकल डीएनए असं पण म्हणतो. व्हेइकल डीएनए म्हणजे काय रे? द डीएनए मॉलिक्यूल युज्ड टू ट्रान्सफर अ डीएनए फ्रॉम डोनर टू होस्ट. डोनर कडून होस्टला जो डीएनए द्यायचा आहे तो पॅसेंजर, आणि ज्याला जोडून दिला जातो तो व्हेक्टर, म्हणजे हा कॅरियर आहे. पॅसेंजर वेगवेगळ्या प्रकारचे, त्यामुळे व्हेइकल पण वेगवेगळ्या प्रकारचे. ऍक्च्युअली हे डीएनए काय करतात? द डीएनए डेफिनेशन, द डीएनए युज्ड ॲज कॅरियर फॉर ट्रान्सफरिंग फ्रॅगमेंट ऑफ फॉरेन डीएनए इनटू सुटेबल होस्ट. त्याला आपण व्हेक्टर डीएनए म्हणतो. ऍक्च्युअली दे कॅरी फॉरेन डीएनए, बरोबर आहे, सेगमेंटला त्या कॅरी करतात, आरडीएनए तयार होतो त्याच्यापासून, आणि मग होस्टमध्ये जाऊन ते रिप्लिकेट होतात. क्लोनिंग व्हेक्टर अनेक आहेत. एक भली मोठी लिस्ट आपल्या पुस्तकात दिलेली, ती लिस्ट इथं आहे. प्लाझ्मिड्स क्लोनिंग व्हेक्टर म्हणून वापरले जातात. बॅक्टेरियोफाजेस म्हणजे काय? बॅक्टेरियल व्हायरसेस, M13 लॅम्बडा व्हायरस वगैरे. देन फॅजमिड्स, मी प्रत्येकाबद्दल सेपरेटली बोलणार आहे, त्यामुळे इथं फक्त मी लिस्ट दाखवेल आणि पुढे जाईल. देन कॉस्मिड्स, बरोबर आहे, ही नावं तुम्हाला पाठ ठेवावी लागतील आणि जास्त बर्डन घ्यायची गरज नाही, आपोआप पाठ होतील, कारण प्रत्येकाबद्दल आपण सेपरेट इन्फॉर्मेशन शिकणार आहोत. बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम, ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोसोम, बरोबर. ट्रान्सपोझोन्स, ह्यांना ट्रान्सपोझोन्सना काय म्हटलं जातं रे? बोला. ट्रान्सपोझोन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रान्सपोझोन्स. ह्यांना आणखीन एक नावानं येस, दे आर कॉल्ड ॲज सेल्फिश जीन्स, सेल्फिश जीन्स और जंपिंग जीन्स. जंपिंग जीन्स, बरोबर आहे. हे जीन असे आहेत की एकाच सेलच्या जिनोम मध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात, बरोबर आहे. ह्यांना सेल्फिश किंवा जंपिंग जीन्स असं म्हणतो. ते स्वतःला ट्रान्सपोज करतात सेम सेलच्या जिनोम मध्ये, फ्रॉम वन लोकेशन टू अदर लोकेशन. ह्याचे पण दोन प्रकार असतात, रिट्रो ट्रान्सपोझोन आणि डीएनए ट्रान्सपोझोन. आपण बघू सेपरेटली, त्याच्यावरती डिस्कस करू. बॅक्युलो व्हायरसेस, व्हायरसचा प्रकार आहे. ॲनिमलसाठी ह्यांचा वापर केला जातो. मॅमिलियन आर्टिफिशियल क्रोमोसोम्स, मॅमिलियम आर्टिफिशियल क्रोमोसोम, बरोबर आहे. असे वेक्टर्स आहेत. पुढं मोस्ट कॉमनली युज्ड वेक्टर हे प्लाझ्मिड्स असतात, आणि त्याच्यामध्ये सुद्धा PBR 322 सगळ्यात जास्त वापरला जातो.
ह्या बॅक्टेरियाला वापरला जातो. पीयूसी आहे, टीआय प्लाझ्मिड प्लांटसाठी वापरला जातो, बरोबर आहे. आणि बॅक्टेरियोफाजेस मध्ये लॅम्बडाफाज आणि M13 फाज हे वापरले जातात, बरोबर. आता एक एक वेक्टर आपण शिकूया. पण त्या एका वेक्टरकडे त्याच्या अगोदर एक महत्वाचं वैशिष्ट्य की कुठल्याही डीएनएला आपण ज्या वेळेला व्हेक्टर म्हणून वापरतो त्याच्याकडे काही फीचर्स, त्याच्याकडे काही क्वालिटी असल्या पाहिजे. आता त्या क्वालिटी कुठल्या कुठल्या आहेत? त्यापैकी पहिली क्वालिटी, व्हेक्टरकडं ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन असलं पाहिजे. ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन म्हणजे ह्यालाच आपण ओरी सिक्वेन्स असं म्हणतो, बरोबर आहे का. म्हणजे काय, इट इज द सिक्वेन्स ऑन डीएनए फ्रॉम व्हेअर डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट, बरोबर आहे. कारण आपण काय करणार आहोत, पॅसेंजर डीएनएला व्हेक्टर डीएनए बरोबर कंबाईन करणार आहोत आणि हा व्हेक्टर डीएनए होस्ट सेलमध्ये टाकणार आहोत. आरडीएनए होस्ट सेलमध्ये गेल्यानंतर तिथं जाऊन तो रेप्लिकेट झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या व्हेइकलकडं रेप्लिकेशन ओरिजिन असला पाहिजे. दुसरी गोष्ट, हा रेप्लिकेशन ओरिजिन तिथं जाऊन होस्टची एन्झाईम त्याला वापरून रेप्लिकेट करता आलं पाहिजे डीएनए, बरोबर आहे. म्हणजे विदाऊट ओरिजिन तुम्ही कुठलाही डीएनए व्हेइकल डीएनए किंवा पॅसेंजर डीएनए म्हणून वापरू शकत नाही. त्याच्याकडं ओरिजिन असलाच पाहिजे. कळलं का? क्लिअर झालं इथंपर्यंत? त्याच्या पुढं सिलेक्टेबल मार्कर किंवा यांना आपण मार्कर जीन्स असं म्हणतो. हे पहा, हे असे जीन्स असतात की जे जीन एखाद्या सेलमध्ये आरडीएनएनं एंट्री केलेली आहे ह्याचं इंडिकेशन देणारे जीन्स असतात. मोस्ट केसेसमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स साठीचे जे जीन्स आहेत ना त्यांना मार्कर जीन म्हणून कन्सिडर केलं जातं. ह्याच्याबद्दलचा एक सेपरेट पार्ट आहे. सिलेक्टेबल मार्करचा उपयोग ॲक्च्युअली स्क्रीनिंगसाठी कसा करायचा किंवा इन्सर्शनल इनॲक्टिवेशन नावाचा एक पॉईंट आहे, तो मी उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. आणि त्यामुळे सिलेक्टेबल मार्करबद्दल आज जास्त इन्फॉर्मेशन नाही लक्षात आली तरी जास्त टेन्शन घेऊ नका. ओरिजिन बद्दल कुणाला काही शंका आहे का? मार्कर जीन हे असे जीन असतात की जे जीन ही सेल म्हणजे होस्ट सेल ट्रान्सफॉर्म झालेली आहे हे इंडिकेट करणारे जीन्स असतात आणि त्यांचा उपयोग कसा केला जातो त्याच्याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरला बोलूया, बरोबर आहे का. मार्कर जीन्स. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य, व्हेक्टरकडे काय असलं पाहिजे, क्लोनिंग साईट असली पाहिजे. हे पहा, क्लोनिंग साईट ह्याचाच अर्थ रेस्ट्रिक्शन साईट और रिकॉग्निशन सिक्वेन्स. ऐका, आता ही रिकॉग्निशन सिक्वेन्स कुठं असली पाहिजे, ऍटलिस्ट वन रिकॉग्निशन साईट ही जो जीन आपण मार्कर जीन म्हणून वापरणार आहोत त्याच्यातच असली पाहिजे. म्हणजे हा डीएनए आहे, ह्या डीएनएचा एवढा पार्ट मार्कर जीन आहे, तर या मार्कर जीनच्या मध्येच कुठंतरी रिकॉग्निशन सिक्वेन्स असली पाहिजे. म्हणजे जेव्हा रेस्ट्रिक्शन एन्झाईम येईल आणि कट करेल तेव्हा ते हित कट करेल, त्यामुळे हा मार्कर जीन ब्रेक होईल आणि त्याचं इनॲक्टिवेशन होईल. त्याचं काय होईल, इनॲक्टिवेशन. ह्याला आपण इन्सर्शनल इनॲक्टिवेशन म्हणूया. ह्याची 2 उदाहरणं आहेत, ती आपल्याला सेपरेट शिकायची आहेत, ती इथं मी घालत नाही. अगोदर मी फक्त फीचर्स सांगतोय. आणि सेपरेटली तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की चांगल्या क्लोनिंग व्हेक्टरची फीचर्स काय असतात, तर ती ही फीचर्स आहे. दुसरा, या व्हेक्टरकडे कंट्रोल एलिमेंट्स असले पाहिजेत, लाईक प्रमोटर, ऑपरेटर, रायबोझोमल बाइंडिंग साइट्स एटसेट्रा एटसेट्रा, हे असलेच पाहिजे. असे अनेक व्हेक्टर वापरले जातात. उदाहरणार्थ PBR 322, PBR 320, TSC YC 177 आणि हे कन्स्ट्रक्टेड प्लाझमिड आहेत. त्याचं कारण सांगतो. कुठल्याही नॅचरली ऑब्टेनिंग प्लाझमिड, नॅचरली आयसोलेट केलेल्या प्लाझमिड मध्ये आपण जेवढ्या क्वालिटी सांगतो ना तेवढ्या सगळ्या क्वालिटी नसतात, बरोबर आहे का. आणि त्यामुळं आपल्याला त्या क्वालिटी ऍड करायला लागतात. तशा प्रकारचे मार्कर जीन इन्सर्ट करून हे व्हेक्टर कन्स्ट्रक्ट केले जातात आणि मग
कुठल्याही प्लाझ्मिडकडे नॅचरली एवढ्या सगळ्या ॲबिलिटी नाही आहेत, त्यांना कन्स्ट्रक्ट केलं जातं आणि मग ते कन्स्ट्रक्टेड प्लाझ्मिडची ही उदाहरणं आहेत. बरोबर, एवढी सगळी फीचर्स नसतात. आता कुठली प्लाझ्मिड्स, हा PBR 322 हा RDNA टेक्नॉलॉजीमध्ये ई कोला किंवा बॅक्टेरियासाठी मोस्ट कॉमनली वापरला जातो. आता त्यापैकी प्लाझ्मिड ह्याच्याबद्दल पण माहिती आहे. प्लाझ्मिड्स आर एक्स्ट्रा क्रोमोसोमल डबल स्ट्रँडेड DNA molecules which are present in bacterial cell and they replicate independently. बरोबर आहे का? आणि ऍक्च्युअली दे कंटेन ॲसेसरी जेनेटिक इन्फॉर्मेशन ह्यांच्याकडे असते आणि म्हणून आपण यांना मिनी क्रोमोझोम असं पण म्हणतो. मिनी क्रोमोझोम आठवतंय का रे? किंवा यांना असं म्हटलं ARMC. ह्याचा अर्थ काय? ARMC चा लॉंग फॉर्म काय केला तो? ARMC. Plasmids are also known as ARMC, automatically replicating mini chromosomes. कारण या प्रत्येक प्लाझ्मिडकडं रेप्लिकेशन ओरिजिन आहे. त्याच्यात मार्कर जीन नसतील तर ते ऍड केले जातात. ओके, मिनी क्रोमोझोम. आणि ऍक्च्युअल ते काय त्यांचं वैशिष्ट्य आहे? द प्लाझ्मिड्स कॅन कंबाईन विथ फॉरेन DNA, डिझायर्ड सेगमेंट बरोबर कंबाईन होतात आणि RDNA तयार करतात. मला सांगा RDNA ची दुसरी नावं काय आहेत? RDNA इज रिकॉम्बिनंट DNA और हायब्रिड DNA. बरोबर, मी त्यांना हायब्रिड प्लाझ्मिड म्हणतो. किंवा आणखीन एक नाव वापरतो आपण RDNA ला, दॅट इज चिमेरिक DNA, चिमेरिक प्लाझ्मिड. It is RDNA. Okay. A plasmid carrying DNA of other organism, दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा DNA जर प्लाझ्मिड मध्ये असेल within it, then it is known as a recombinant plasmid किंवा हायब्रिड प्लाझ्मिड किंवा चिमेरिक प्लाझ्मिड. ओके, आणि हा आपल्याला होस्ट सेल मध्ये इन्सर्ट करता येतो. हे पहा, इथे एक जनरली प्लाझ्मिड असा दाखवलेला आहे. that contain the plasmid cloning vector showing replication origin. हे पहा, इथं सिक्वेन्स आहे ओरी सिक्वेन्स, म्हणजे ओरिजिन आहे. बरोबर आहे का? अ ड्रग रेझिस्टन्स जीन म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन आहे. इथं लिहिलेलं आहे पहा, AMPR म्हणजे एम्पिसिलिन रेझिस्टन्स जीन आहे. एम्पिसिलिन इज अ अँटीबायोटिक. आणि इकडं हा ग्रीन सेगमेंट जो दाखवलेला आहे ह्याला मॅग्निफाय केले आणि इथं सगळी नावं लिहिलेली आहेत. ही नावं काय आहेत माहिती का? ऑल दीज आर रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आहेत. ही रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आहेत. म्हणजे या एवढ्यापैकी किंवा एवढ्यापैकी कुणाच्याही एकाची ह्याच्यावरती रेस्ट्रिक्शन साईट असली तरी बाद झालं. बरोबर आहे का? हा एक जनरल मॉडेल दाखवलेले प्लाझ्मिडचं. आपल्या NCERT मध्ये एक प्लाझ्मिड दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल डिटेलमध्ये मी तुम्हाला उद्या इन्सर्शनल इनॅक्टिव्हेशन हा मुद्दा शिकवणार आहे, त्यावेळेला बोलणार आहे. तरी सुद्धा मी तो प्लाझ्मिड दाखवतो. हा तो प्लाझ्मिड आहे. ह्याचं नाव आहे PBR 322. आता ह्याच्यावरती काय काय आहे एवढंच बघा फक्त. ह्याचं सिलेक्टेबल मार्कर म्हणून कसा उपयोग करायचा उद्या बघू. हे पहा, ह्याच्यावरती तुम्हाला ओरी दिसेल ब्ल्यू कलर मध्ये, म्हणजे ओरिजिन आहे. आता इथं काही जीन आहेत पहा, 2 जीन दाखवलेले आहेत. एक AMPR म्हणजे एम्पिसिलिन रेझिस्टन्सचा जीन ऑरेंज कलर मध्ये, आणि इकडं TTR म्हणजे टेट्रासायक्लिन रेझिस्टन्सचा जीन आहे, पुन्हा ऑरेंज कलर मध्येच आहे. आता बघा, ह्या टेट्रासायक्लिन रेझिस्टन्सच्या जीन वरती BAMH1 आणि SAL1 ही जी रेस्ट्रिक्शन एन्झाइम आहेत त्याच्या साईट आहेत. म्हणजे जर समजा आपण ह्या प्लाझ्मिडला टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं सोल्युशन मध्ये आणि त्याच्यात BAMH1 हे रेस्ट्रिक्शन एन्झाइम टाकलं, तर ते रेस्ट्रिक्शन एन्झाइम ह्या DNA ला इथं कट करेल. SAL1 टाकलं तर इथं कट करेल. लेफ्ट साइडला जर तुम्ही बघितलं तर दुसरा रेझिस्टन्सचा जीन आहे एम्पिसिलिन रेझिस्टन्स, आणि त्याच्यामध्ये PVU1 आणि PST1
ह्या एन्झाईमच्या रिस्ट्रिक्शन साईट आहेत. इकडं वरती काही एन्झाईमच्या रिस्ट्रिक्शन साईट दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच, मी फक्त तुम्हाला काय सांगतोय की आज फक्त तुम्ही PBR 322 ची तोंडओळख करून घ्या. ह्याचा उपयोग उद्या बघूया. क्लिअर? हा एक क्लोनिंग वेक्टर आहे. बरोबर. नीट साठी ह्याच्यावरती सेपरेटली प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न कसे विचारले जातात ह्याच्याबद्दल पण मी उद्या बोलेल. ओके, नेक्स्ट. आणखीन एक प्लाझ्मिड आहे, दॅट इज TI प्लाझ्मिड. आणि असा प्रश्न विचारला जातो की हा TI प्लाझ्मिड कुठल्या सेलमध्ये जीन इन्सर्ट करण्यासाठी वापरला जातो? तर त्याचं उत्तर आहे प्लांट सेलमध्ये जीन ट्रान्सफर करायचं असेल तर काय वापरायचं? TI प्लाझ्मिडचा वापर केला जातो. TI प्लाझ्मिड इज युज्ड फॉर ट्रान्सफरिंग जीन इनटू प्लांट सेल. आता त्याच्या पुढचा प्रश्न विचारला जातो, TI प्लाझ्मिड हा कशापासून मिळवला? यस, ऑफकोर्स बॅक्टेरियापासून. त्या बॅक्टेरियाचं नाव विचारलं जातं. किती लोकांना पाठ आहे ते नाव? किती लोकांना पाठ आहे ते नाव? TI प्लाझ्मिड बोला. यस, इट इज फ्रॉम ॲग्रोबॅक्टेरियम. ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन. ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन. ऍक्च्युली हा सॉइल मध्ये पाहायला मिळणारा बॅक्टेरियम आहे. या बॅक्टेरियमचं वैशिष्ट्य त्याच्याकडे हा प्लाझ्मिड आहे, हा लार्ज प्लाझ्मिड आहे. आणि या प्लाझ्मिड वरती एक जीन आहे. आणि हा जो जीन आहे ना, हा कॅन्सर कॉझिंग जीन आहे. याला आपण TI ट्युमर इंड्युसिंग जीन किंवा TDNA असं म्हणतो. बघा, ह्या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल इकडच्या बाजूला नाव दिलंय TDNA रिजन, लेफ्ट बॉर्डर टू राईट बॉर्डर एवढ्या दरम्यान TDNA रिजन. बरोबर आहे का? वरती दिसेल. ह्याचा अर्थ हा एवढा जो जीन आहे ना, एवढा जो डीएनएचा सेगमेंट आहे, दॅट इंड्यूस ट्युमर फॉर्मेशन. आता ह्या प्लाझ्मिडचं वैशिष्ट्य काय हे पहा. ह्या ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेशियन मध्ये हा नॅचरली आहे प्लाझ्मिड. ह्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन प्लांटला होतं आणि जेव्हा इंज्युअर्ड प्लांट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये हा प्लाझ्मिड येतो, हा प्लाझ्मिड त्या प्लांट सेलच्या आत घुसतो आणि हा जो टी रिजन आहे ना, TDNA, हा प्लांटच्या क्रोमोझोम मध्ये इन्सर्ट करतो आणि मग प्लांटचा जिनोम अशा पद्धतीने बिहेव करायला लागतो की तिथल्या सेल ॲबनॉर्मली डिवाइड व्हायला लागतात आणि ट्युमर डेव्हलप होते. आणि मग असा एक प्रश्न विचारला जातो की ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेशियनचं जर प्लांटला इन्फेक्शन झालं तर कुठला डिसीज होतो? तर त्याला आपण म्हणतो क्राउन गॉल ट्युमर. ओके, हे पहा, या ठिकाणी ही डायग्राम बघा. ही डायग्राम बघा, तुमच्या लक्षात येतील गोष्टी. सी, दिस इज A ट्युमेफेशियन, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेशियन. ही बॅक्टेरियम सेल आहे, ही इकडची, आणि ही प्लांट सेल आहे. ह्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन प्लांटला झालं. जेव्हा ह्या सेलचा कॉन्टॅक्ट येतो तेव्हा ही सेल काय करते? आपल्यातला TDNA इकडे इन्सर्ट करते प्लांट सेलमध्ये आणि त्या इन्फेक्ट झालेल्या प्लांटला अशा गाठी येतात. आणि ह्या ज्या गाठी आहेत ना, त्या क्राउन गॉल ट्युमर, गॉल ट्युमर. काही शंका आहे का इथपर्यंत? हे वैशिष्ट्य आहे. आणि मग ह्याच प्लाझ्मिडला जर DNA अटॅच केला, पॅसेंजर DNA, आणि टाकला तर प्लांट सेलमध्ये तो इन्सर्ट होऊ शकतो, म्हणून ह्याचा वापर केला जातो. हे पहा, इथे एक या डायग्राम मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हे पहा, ही बॅक्टेरियाची सेल आहे, बॅक्टेरियल क्रोमोसोम, आणि हा TI प्लाझ्मिड आहे, TDNA असणारा प्लाझ्मिड. ह्या बॅक्टेरियल सेलचं इन्फेक्शन झालं, समजा इथं जखम झाली आहे प्लांटला आणि तिथं इन्फेक्शन झालं उंड साईट वरती. आता इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी हे पहा क्राउन गॉल डेव्हलप होतो, इथं दिसतोय.
आणि जर हितली एखादी सेल काढून बघितली ना, तर त्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये टी-डीएनए आलेला दिसतोय. ह्या टी-डीएनए ला अटॅच करून जर समजा आपला पॅसेंजर डीएनए टाकला तर तो प्लांट सेलमध्ये जाऊ शकतो. आणि म्हणून खाली लिहिले पहा, वेन बॅक्टेरिया रेकॉग्नाइजेस अ वुंडेड सेल, जखमाच्या ठिकाणची सेल, अ पीस ऑफ इट्स टीआय प्लाझमिड इज ट्रान्सफर्ड इनटू सेल अँड इंटिग्रेटेड इनटू प्लांट क्रोमोसोम. आणि ह्याच कॅरेक्टरचा वापर करून हे कॅरेक्टर आहे म्हणूनच टीआय प्लाझमिड. तर आता प्रश्न, टीआय प्लाझमिड कुणापासून मिळवला? ॲग्रोबॅक्टेरियम टुमेफेशियम. टीआय प्लाझमिड कशासाठी वापरला जातो? टू इन्सर्ट जीन इन प्लांट सेल. त्याच्यातला ट्युमर इंड्युसिंग डीएनए, टी-डीएनए. बरं, ह्याचा इन्फेक्शन झाल्यानंतर कुठला डिसीज होतो? क्राउन गॉल ट्युमर. ओके, असे प्रश्न विचारले जातील. काही शंका आहे का इथंपर्यंत? म्हणजे बघा, आपण एक एक व्हेक्टर प्लाझमिडचेच प्रकार शिकतोय. आता त्याच्यानंतर ओके एक मिनिट फक्त. हा, ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. व्हायरसेस. ऍक्च्युली व्हायरसेस वेगवेगळ्या प्रकारची वापरले जातात. ॲनिमल सेलसाठी, बॅक्टेरियल सेलसाठी. बॅक्टेरियलसाठी वापरले जातात ते बॅक्टेरियोफाजेस. बरोबर. हे पहा, द डीएनए ऑफ सर्टन व्हायरस इज ऑल्सो सुटेबल फॉर यूज ॲज अ व्हेकल डीएनए. त्याचं कारण काय आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बॅक्टेरियाला जेव्हा व्हायरसचं इन्फेक्शन होतं तेव्हा व्हायरस काय करतो? बॅक्टेरियाच्या आतमध्ये बोला आपला डीएनए इन्सर्ट करतो. सपोज हा व्हायरस आहे, आपण शिकलो ना, हा डीएनए इन्सर्ट करतो. आणि मग ह्याच डीएनए ला जर डिझायर्ड जीन अटॅच केला तर तो बॅक्टेरियाच्या सेलमध्ये सहजासहजी एंट्री करू शकतो. आणि म्हणून याचा वापर केला जातो. पहा, इथे एक दिलेला आहे, लॅम्बडा फाजचा डीएनए दाखवलेला आहे. ह्याच्यावरती रेप्लिकेशन ओरिजिन आहे. बरोबर आहे का? आणि या डीएनए ला आता हा टार्गेट डीएनए टाकला म्हणजे हा तयार झाला काय रे? आर डीएनए तयार झाला. आर डीएनए. आणि मग हा आर डीएनए व्हायरॉन पार्टिकल मध्ये काय केला? तो पॅकिंग केला होता आणि पुन्हा ई कोलाय बॅक्टेरियाला इन्फेक्ट केलं तर हा आर डीएनए इथे इन्सर्ट होईल. हा आर डीएनए आला. ॲज आर डीएनए एंटर्स द बॅक्टेरियल सेल, अगेन इट बिकम्स सर्क्युलर. हे पहा, जर हा सर्क्युलर झाला नाही तर ह्याला बॅक्टेरियाचे एन्झाईम मारून टाकतात. बरोबर आहे. हा जर मॅग्निफाय करून पाहिला ना तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल इथं आर डीएनए हा रेड आणि ब्ल्यू कंबाईन दिसतंय. मोबाईल स्क्रीनवरती तुम्हाला मॅग्निफाय करायला लागेल. हे पहा, असा एक शब्द वापरला जातो नेहमी. आता ह्याच्यातले अनेक व्हायरसेस हे पॅथोजन आहेत, पॅथोजेनिक आहेत. मग जर आपण ह्याचं इन्फेक्शन होऊ दिलं सेलला, तर ते सेलला काहीतरी डिसीज कॉज करतील. बरोबर आहे का? आणि त्यामुळं या पॅथोजनचा किंवा ह्या व्हायरसेसचा डिसीज कॉझिंग जीन काढला जातो. आणि त्यामुळे असा एक शब्द वापरला जातो पहा, डिसआर्म्ड पॅथोजन वापरले जातात. ह्याचा अर्थ त्याची पॅथोजेनेसिटी कमी करून हा व्हायरस वापरला जातो. गॉट इट? पॅथोजेनेसिटी कमी करून व्हायरसचा उपयोग केला जातो. काही शंका आहे का हो इथंपर्यंत? हा झाला एक. मोस्टली आपण लॅम्बडा फाज जो म्हणतो ना, लॅम्बडा फाज हा लॅम्बडा फाज ई कोलायसाठी वापरला जातो. तुम्हाला माहिती आहे ना, याचा स्वतःचा जिनोम, ह्याचा स्वतःचा डीएनए किती न्यूक्लियोटाइड बेस पेअरचा आहे रे? बोला, सांगा मला. लॅम्बडा फाजचा डीएनए किती न्यूक्लियोटाइड बेस पेअरचा आहे? कुणाला येते उत्तर ह्याचं? नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स इन लॅम्बडा फाज. अडकले का? 2 दिवसापूर्वी येत होतं, आज येईना. 48,502. 48.5 किलो बेस पेअर. आणि याच्यात मध्ये 12 न्यूक्लियोटाइड बेस पेअरची कॉस साईट आहे, कोहेजिव्ह साईट. ह्या कॉस साईटचा उपयोग काय होतो माहिती का? ह्या कॉस साईटचा उपयोग असा होतो, ह्या एंडला असतात ह्या कॉस साईट. ज्या वेळेला हा व्हायरसचा डीएनए
सेलमध्ये येतो तेव्हा तो लिनियर असतो आणि बॅक्टेरियाच्या सेलमध्ये लिनियर डीएनए टिकू दिला जात नाही, रेस्ट्रिक्शन एन्झाईम त्याला मारून टाकतात आणि मग या कॉस साईटच्या मदतीनं त्याचं सर्क्युलरायझेशन केलं जातं, एंड लगेच चिटकतात, सर्क्युलर बनतो, बरोबर आहे का? असे व्हायरसेस. ॲनिमल सेलमध्ये जर जीन टाकायचं असेल तर वापरले जातात बॅक्युलो व्हायरसेस. बॅक्युलो व्हायरसेस क्लिअर झालं? म्हणजे वी कॅन यूज व्हायरसेस ॲज वेक्टर. इथपर्यंत काही शंका आहे का? प्लाझ्मिड झाले, व्हायरसेस झाले, प्लाझ्मिड आणि व्हायरसेस, ह्याच्यामध्ये काही शंका आहे का? ओके, चला त्याच्या पुढं तिसरा प्रकार. ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या पुस्तकामध्ये, पण खूप भेळ मिसळ आहे, त्यामुळे तुम्ही काय करा, ह्या गोष्टींच्या नोंदी ठेवा, स्क्रीनशॉट ठेवा, म्हणजे तुम्हाला उपयोगी पडतील. आणि नुसते स्क्रीनशॉट मोबाईलमध्ये ढीग बसवू नका मेमरी पॅक करायला, ते नोट वहीवरती कागदावरती घ्या. आता पुढचा प्रकार आहे फेजमिड. हे फेजमिड कशाला म्हटलं जातं? ऍक्च्युअली फेजमिड आर हायब्रिड डीएनए. हे हायब्रिड डीएनए असतात. दे आर प्रिपेअर्ड बाय जॉईनिंग फिलामेंटस फेज डिराइव्ड वेक्टर. म्हणजे काय? ऍक्च्युअली हा बॅक्टेरियोफाज, ऐका, बॅक्टेरियोफाज आणि प्लाझ्मिड ह्यांना कंबाईन करून फेजमिड बनवला जातो. प्लाझ्मिड प्लस बॅक्टेरियोफाज, फेजमिड. फेज, PHAGE, फाज आणि प्लाझ्मिड, त्यातला फेज घेतला आणि मिड घेतला आणि फेजमिड बनवला, बरोबर आहे का? म्हणजे हे हायब्रिड डीएनए आहे. आणि मग हे का केले जातात त्याच्यावरती मी शेवटला येतो. हे पहा, प्लाझ्मिड आहेत ना, प्लाझ्मिड, हे प्लाझ्मिड मी थोडक्यात म्हणतो हे मिनी कार आहेत, छोटी कार आहेत, नॅनो कार आहे, म्हणजे तिच्यात 2 अगर 3 माणसं बसून जातील. आता जर मोठा एखादा पॅसेंजर असेल की ज्याचं ओझं 100-125 किलो आहे, तर ती नॅनो कार ओरडत बसते, मग त्याला आणखीन मोठी कार वापरायला लागते. आणखीन एखादा मोठी हत्ती वाहून न्यायचा असेल तर ट्रक वापरावा लागतो. तसं हे जे पॅसेंजर आहेत ना, पॅसेंजर काय सगळे एकसारखे नाहीत. जीन जे पाठवायचे ते काही एकसारखे नाहीत, कुठला छोटा आहे, कुठला मोठा आहे. आणि मग जर पॅसेंजर लहान मोठे असतील तर व्हेइकल सुद्धा लहान मोठे असले पाहिजेत, कारण की लहान व्हेइकल लहान पॅसेंजरला नेतील, मोठे व्हेइकल मोठ्या पॅसेंजरला नेतील. प्लाझ्मिड सारख्या व्हेइकलची कपॅसिटी छोटे जीन वाहून नेण्याची आहे आणि म्हणून असे मोठे जीन वाहून नेणारे व्हेक्टर कन्स्ट्रक्ट करावे लागले. मोठे जीन वाहून नेणारे हे कन्स्ट्रक्ट करावे लागले आणि त्यातला हा एक प्रकार आहे. काही शंका आहे का इथपर्यंत फेजमिड बद्दल? हा हायब्रिड आहे आणि कसा तयार झाला ते लक्षात ठेवा. हे पहा, फेजमिड आर फिलामेंटस फाज डिराइव्ड वेक्टर कंटेनिंग रिप्लिकेशन ओरिजिन ऑफ प्लाझ्मिड. प्लाझ्मिडचा रिप्लिकेशन ओरिजिन घेतला, बरोबर आहे, प्लाझ्मिडचा रिप्लिकेशन ओरिजिन घेतला आणि बाकी व्हायरस आहे. ओके, पुढे आहे कॉस्मिड. आता हा कॉस्मिड सुद्धा हायब्रिड डीएनए असतो. आता हा कसा तयार केला होतो पहा, हे पहा, फॉर्म्ड बाय कंबायनिंग कॉस साइट ऑफ फाज डीएनए. म्हणजे बॅक्टेरियल डीएनए ची फक्त कॉस साइट घेतली प्लस प्लाझ्मिड. आणि फेजमिड मध्ये काय घेतलं होतं? अख्खा फाज डीएनए, बघा, अख्खा फाज डीएनए प्लस प्लाझ्मिडचा ओरिजिन. आणि कॉस्मिड मध्ये काय घेतलं? फाज डीएनए ची कॉस साइट आणि प्लाझ्मिड. A cosmid is a plasmid that contains cos site from lambda phage. लॅम्बडा फाजची कॉस साइट आहे आणि म्हणून त्याला कॉस्मिड म्हटलं. इथं कॉस साइट दिलेली आहे, ह्याला पण वापरू शकता तुम्ही व्हेक्टर म्हणून. प्लस BAC, बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम. बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम तुम्ही इथं बघा,
बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम आर स्पेशली डिझाइन्ड फॉर क्लोनिंग व्हेरी बिग डीएनए फ्रॅगमेंट. खूप मोठा डीएनए फ्रॅगमेंट न्यायचा असेल तर बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम बीएसी. हे पहा, नॉर्मल प्लाझमिडची कपॅसिटी 10 किलो बेस पेअर छोट्या छोट्या डीएनए ला न्यायची आहे. तर हा बीएसी कॅन ट्रान्सफर लार्ज डीएनए मॉलिक्यूल आणि म्हणून हा तयार केला बीएसी. काही शंका आहे का? नेक्स्ट वन वायएसी. वायएसी चा लॉंग फॉर्म आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम. ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम. आणि या पद्धतीने इथं पण ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम हा ईस्ट सेल मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो फंजाय मध्ये. गॉट इट? इथपर्यंत काही शंका आहे का हो? एक दोन प्रकारचे व्हेक्टर बोलायचे राहिले. बॅक्युलो व्हायरस बद्दल मी सांगितलं ॲनिमल साठी, आणि आता सेपरेट स्लाइड बनवली नाही मी, उद्या बनवेल. त्यामध्ये ट्रान्सपोझोन्स. पण ट्रान्सपोझोन्स म्हणजे मगाच मी सांगितलं होतं, त्यांना आपण जम्पिंग जीन्स किंवा त्यांना आपण सेल्फिश जीन्स असं म्हणतो. मी एका सेपरेट स्लाइड वरती त्यांना एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. इथं लक्षात घ्या. समजा ही एक सेल आहे, ह्या एका सेलमध्ये 2 क्रोमोसोम आहेत. तर ह्या एका क्रोमोसोम वरचे काही जीन त्याच सेल मधल्या दुसऱ्या क्रोमोसोम वरती गेले तर ते सेल्फिश जीन. म्हणजे these are the nucleotide sequences on DNA which transpose themselves themselves at other position within the genome of same cell. ह्यांना जम्पिंग जीन. समजा एक बॅक्टेरियल सेल आहे, हा त्याचा क्रोमोसोम आहे, हा प्लाझमिड आहे. प्लाझमिड मधला जीन मेन क्रोमोसोमला गेला किंवा मेन क्रोमोसोमचा प्लाझमिड वरती आला तर ते जम्पिंग जीन्स असतात, सेल्फिश जीन, की जे ट्रान्सपोज होतात एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशन पर्यंत आणि वेगळ्या प्रकारचे व्हेरिएंट तयार करतात. 2 प्रकारचे ट्रान्सपोझोन असतात. एक प्रकार आहे त्यांना आपण रिट्रो ट्रान्सपोझोन्स असं म्हणतो, रिट्रो ट्रान्सपोझोन्स. आणि दुसरा प्रकार आहे त्यांना डीएनए ट्रान्सपोझोन्स म्हटलं जातं. आता पहिल्यांदा डीएनए ट्रान्सपोझोन बघा, ऐका. समजा हा एक क्रोमोसोम आहे आणि हा दुसरा डीएनए आहे. ऐका, आता जर समजा एखादा डीएनए इथून कट झाला आणि हा कट झालेला सेगमेंट दुसऱ्या डीएनए वरती दुसऱ्या क्रोमोसोमला अटॅच झाला, म्हणजे इथं कट अँड पेस्ट मेकॅनिझम वापरलं. म्हणजे ओरिजिनल जीनची कॉपी ओरिजिनल लोकेशनला राहत नाही, तो आला इथं आला, डीएनए ट्रान्सपोझोन. आणि दुसरा प्रकार आहे त्याला आरएनए ट्रान्सपोझोन किंवा रिट्रो ट्रान्सपोझोन म्हटलं जातं. ह्याच्यात काय असतं सांगतो. समजा हा एक क्रोमोसोम आहे, हा दुसरा क्रोमोसोम आहे. आता इथं काय होतं, ह्या डीएनएचा एवढा सेगमेंट हा ट्रान्सपोझोन आहे, तर हा कट करून जात नाही. पहिल्यांदा ह्याचं ट्रान्सक्रिप्शन होतं, एमआरएनए तयार होतो. एमआरएनएचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं, सीडीएनए तयार होतो. कळतंय का? आणि हा सीडीएनए जाऊन इथं बसतो, म्हणजे जीनची ओरिजिनल कॉपी ओरिजिनल जागेवरच राहिली आणि ती कॉपी अँड पेस्ट मेकॅनिझम, रिट्रो ट्रान्सपोझन. आणि इकडं कट अँड पेस्ट मेकॅनिझम. कळतंय का? हे 2 ट्रान्सपोझोनचे प्रकार. इथपर्यंत कुणाला काही शंका होत आहे का? हे सगळे वेक्टर झाले. आता आणखीन एक अगदी 5 मिनिटात संपवतोय मी आता. आणखीन एक टूल ज्याला आपण पॅसेंजर डीएनए म्हणतो. पॅसेंजर डीएनए कुणाला म्हणायचं मी मगाच सांगतोय. समजा ही डोनर सेल, ही होस्ट सेल. ह्या डोनर सेल मधला डीएनए आपण व्हेइकल बरोबर कंबाईन करून पाठवतो. व्हेइकल म्हणजे व्हेक्टर. आणि जो जीन आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे तो पॅसेंजर किंवा त्याला इन्सर्ट असं म्हटलं तर फॉरेन डीएनए. आणि हे दोघं एकत्र आले की रिकॉम्बिनंट डीएनए तयार होतो आणि हा इन्सर्ट करतो आपण. बरोबर आहे का? आणि त्यामुळे याची व्याख्या केली जाते पहा, डीएनए विच इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अदर इज कॉल्ड ॲज पॅसेंजर डीएनए. काही शंका? हा वेगवेगळ्या प्रकारे मिळवला जातो पहा. ऐका, त्यातला एक प्रकार आहे
ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी डीएनए म्हणतो. एक उदाहरण घेतो मी. समजा ही माणसाची पेशी आहे पॅनक्रियासची, तिच्यातला क्रोमोसोम आहे आणि त्या क्रोमोसोमचा इन्सुलिन तयार करणारा जीन आहे. ह्या इन्सुलिन तयार करणाऱ्या जीनचं ट्रान्सक्रिप्शन झालं, mRNA मिळाला आणि या mRNA पासून cDNA मिळवला जातो. माहितीये तुम्हाला कसा मिळवला जातो? कसा मिळवला जातो? mRNA पासून cDNA, बोला. mRNA टू cDNA बाय, झोपले का? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. गुड. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजे आपल्याला असा पण हा पॅसेंजर डीएनए मिळवता येतो. दुसरा आहे एस डीएनए, सिंथेटिक डीएनए. हे पहा, कोर्नबर्ग नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्यानं पहिल्यांदा सिंथेटिक डीएनए तयार केला बाय युजिंग डीऑक्झीरायबोन्यूक्लियोटाइड्स आणि त्या डीएनएला एस डीएनए म्हटलं होतं. डायरेक्ट तेच वापरले. तुम्हाला खोरानाचं तर माहिती आहे. खोराना सिंथेसाइज्ड आरएनए, बरोबर आहे का? आरएनए तयार केला होता. आपण जेनेटिक कोडच्या ठिकाणी शिकलो होतो. आणि एक तिसरा प्रकार आहे, त्याला आपण रॅन्डम डीएनए म्हणतो. आता हा रॅन्डम डीएनए कसा मिळवला जातो ऐका. समजा ही डोनर सेल आहे, ती सेल फोडायची, तिचा डीएनए आयसोलेट करायचा आणि आयसोलेट केलेल्या डीएनएला कट करायचं आणि त्याचा सेगमेंट मिळवायचा. कट करण्यासाठी काय वापरायचं? रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स वापरायची आणि मग हा मिळालेला तुकडा रॅन्डम डीएनए. बरोबर आहे का? हा रॅन्डम डीएनए आजकाल हे जे पॅसेंजर डीएनए आहेत, यू कॅन ऑब्टेन देम फ्रॉम जीन बँक. तुम्हाला आता जीन बँक मध्ये ते मिळतात. जीन लायब्ररी मध्ये तुम्हाला ते मिळतात. जर तुम्हाला काही करायचे असेल तर अनेक ऑर्गॅनिझमचे जीन जे आयसोलेट करून ठेवलेले आहेत, तुम्हाला आता आयसोलेट करायची गरज नाही. जर एकदम नवीन तुम्हाला वापरायचं असेल तर देन यू कॅन आयसोलेट इट. ओके, काही शंका आहे का हो? आणि मग शेवटचं रिक्वायरमेंट टूल, दॅट इज हा पॅसेंजर डीएनए. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. हे पहा, ह्युमन सेल मधला हा जीन, ग्रोथ हार्मोन तयार करणारा जीन. आता बॅक्टेरियल सेल मधला व्हेक्टर काढला. आता हा जीन झाला पॅसेंजर, हा झाला व्हेइकल आणि हे कंबाईन झाले आरडीएनए आणि ही पिवळी झाली होस्ट सेल मध्ये टाकलं. आणि मग आपल्याला शेवटला लागते कॉम्पिटंट होस्ट सेल. कॉम्पिटंट होस्ट सेल म्हणजे सुटेबल होस्ट सेल की विच इज रेडी टू रिसीव दिस रिकॉम्बिनंट डीएनए. बरोबर आहे का? आणि मग ती बॅक्टेरियल, प्लांट, ॲनिमल कुठली तुम्हाला जी पाहिजे ती. बरोबर आहे. ह्या सेल जर कॉम्पिटंट नसतील तर त्यांना कॉम्पिटंट बनवता येतं. कॉम्पिटंट बनवणारे म्हणजे रिसीव्ह करण्यासाठी तयार असणारी सेल कशी बनवायची? तर कॉम्पिटंट बनवण्यासाठी त्या सेलला डायव्हॅलंट कॅटायन्स बरोबर ट्रीट केलं जातं, उदाहरणार्थ Ca2+, आणि मग त्यांची सेल वॉल फ्रॅजाईल होते बॅक्टेरियल सेलची आणि आत एंट्री करतो. किंवा ट्रीट केल्यानंतर त्या सेलला हीट शॉक दिला जातो. हीट शॉक दिलं म्हणजे काय? तर ऍक्च्युअली रिकॉम्बिनंट डीएनए बरोबर त्या सेल मिक्स केल्यानंतर, सेम टेस्ट ट्यूब मध्ये जर घेतले, मी पुन्हा ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेला ह्या गोष्टी डिटेलमध्ये शिकवतो, त्यावेळेला रिकॉम्बिनंट डीएनए म्हणजे काय? तर सडनली 42 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर पर्यंत हीट करायचं आणि कोल्ड टेम्परेचरला ठेवून द्यायचं. त्याला हीट शॉक म्हटलं जातं. ऍक्च्युली ते कसं करायचं ते आपल्याला पुढं म्हणजे हा आरडीएनए इन्सर्ट करण्याच्या मेथड शिकायच्या, मेथड्स, आणि त्या मेथड्स मध्ये मी ह्या गोष्टींबद्दल बोलतो. इथपर्यंत कुणाला काही शंका आहे का हो? इथं आरडीएनए टेक्निक साठी लागणारे सर्वच्या सर्व हे संपले. काय तर टूल्स संपले. बरोबर आहे का?
आता ॲक्च्युअल जी मेथड आहे RDNA टेक्निकची, ही मेथड आपण नेक्स्ट लेक्चरला शिकूया. इथपर्यंत काही शंका आहे का? येस, ओके. तर मग आज आपण याच ठिकाणी थांबू. राहिलेला पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया.